श्री स्वामी समर्थ मित्रांनो, खत, औषध, तंत्रज्ञान हे सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट बिघडली ना तर शेती कधीच उभी राहणार नाही. कान्हे पाटील फार्मिंग मराठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो पहा. ती म्हणजे मातीचं आरोग्य. मित्रांनो, भाग नंबर 1, माती म्हणजे नेमकं काय. आपल्याला वाटतं माती म्हणजे फक्त धूळ आहे हो, पण खरं पाहिलं तर माती ही खनिजे, सेंद्रिय पदार्थ आणि असंख्य सूक्ष्मजीवांची जिवंत दुनिया आहे. हे सूक्ष्मजीवांचं पिकाला अन्न तयार करून देतात. माती हेच पिकांचं घर आहे. मित्रांनो, जिथे ते वाढतं, पाणी धरून ठेवतं आणि पोषण मिळवतं. मित्रांनो, भाग नंबर 2, मातीची ताकद. मातीची काम फक्त रोप उभं ठेवणं आहे. ती आपल्याला पिकांना लागणारे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, गंधक आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्न घटक नैसर्गिकरित्या पुरवते. मित्रांनो, यातल्या सूक्ष्मजीवाची संख्या लाखोमध्ये असते. ते रोज आपल्या पिकासाठी काम करत असतात. माती सैल करतात, अन्न घटक उपलब्ध करून देतात आणि पिकाचा पाया मजबूत पण करतात. मित्रांनो, भाग नंबर 3, मातीचं आरोग्य बिघडले. मातीतील सूक्ष्मजीव कमी झाले, सेंद्रिय पदार्थ कमी झाला, जीवजीवानी मरून गेले तर उत्पादन खाली जाणे ही 100% खात्री आहे. खत कितीही वाढवा, पाणी कितीही वाढवा, काही फायदा होणार नाही मित्रांनो, कारण मुळातच माती जिवंत राहिलेली नाही. मित्रांनो, भाग नंबर 4, समाधान. आपल्याला फक्त एक गोष्ट करायची आहे मित्रांनो, माती परत जिवंत करायची, सेंद्रिय पदार्थ वाढवायचा, सूक्ष्मजीव ताकदवान करायचे आणि मातीचा पीएच संतुलित ठेवायचा. मातीचा पाया मजबूत झाला की उत्पादन आपोआप 20% ते 30% वाढतं. मित्रांनो, खत बदलून फायदा नाही. सुरुवात जमिनीपासूनच सुरुवात करा, कारण माती आरोग्यवान असेल तरच पीक आरोग्यवान होतात. जमीन जपा, उत्पादन वाढवा. तुमचा मला भरभराटून प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.